शेतात काम करत असताना वीज कोसळून दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात घडली आहे। सदर घटनेत मृत झालेल्या तरुणाचं नाव गणेश प्रकाश जाधव आणि सचिन विलास बावस्कर तर जखमींमधील प्रशांत रमेश सोनवणे याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात भरती केलंय। कोठाकोळी येथील हे तिघेही तरुण सकाळी कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आले होते। दुपारी विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली, मात्र यामध्ये अचानक वीज कोसळून गणेश जाधव आणि सचिन बावस्कर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत सोनवणे हा गंभीर जखमी झालाय। मृतांना पिंपळगाव रेणुकाई येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। घटनेतील मृत हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे, तर सचिन बावस्कर हा तरुण अविवाहित आहे। प्रतिनिधी मझहर मुख्तार पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।